नमस्कार, जय हिंद भावांनो. यारो छत्रपती संभाजी महाराजनगर आर्मी रॅली भरती 2024. आज यारो छत्रपती संभाजी महाराजनगर आर्मी रॅली भरतीचा 5वा दिवस होता आणि आज जीडीची जे या ठिकाणी भरती होती. तर 15 ऑगस्टला जीडीची भरती कशा प्रकारे झाली हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आज एका बॅचमध्ये किती मुलं सोडले आणि एका बॅचमधून किती मुलांना घेतलं, ॲक्सिलेंटची किती मुलं घेतले, त्याचबरोबर सेकंड ग्रुपचे मुलं किती घेतले, त्याचबरोबर या ठिकाणी काय टायमिंग या ठिकाणी देण्यात आलं होतं. 1600 मीटर रनिंगसाठी ॲक्सिलेंटसाठी काय टायमिंग देण्यात येत आहे, त्याचबरोबर सेकंड ग्रुपसाठी काय टायमिंग देण्यात येत आहे, ॲक्सिलेंटची किती मुलं घेतल्या, त्याचबरोबर सेकंड ग्रुपचे किती मुलं घेतले. तर संपूर्ण माहिती सांगणार आहे की यारो छत्रपती संभाजी महाराजनगर आर्मी रॅली भरती आज 15 ऑगस्टला ग्राउंड कशा प्रकारे झालं याबद्दल सुरुवातपासून शेवटपर्यंत संपूर्ण प्रोसेस आणि तुम्हाला कोणकोणत्या चुकांनी करायच्या आहे, कोणकोणत्या गोष्टीत तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. तर संपूर्ण माहिती या ठिकाणी सांगणार आहे, कारण की काही मुलं या ठिकाणी चुका करत आहेत. तर त्या चुका तुम्हाला या ठिकाणी करायची नाही. डॉक्युमेंट कोणते लागत आहे, हाईट किती घेत आहे, तर संपूर्ण माहिती सांगणार आहे. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपालांकडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून यारो छत्रपती संभाजी महाराजनगर आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा, सर्वात अगोदर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ग्राउंडला जाताना एक दिवस अगोदर तुम्हाला जायचं, कारण की 15 ऑगस्टला जी डीच्या मुलांचं ग्राउंड होतं. तर ते मुलं 14 ऑगस्टपासून या ठिकाणी रात्री 7-8 वाजतापासून त्या ठिकाणी गेटच्या बाहेर त्या ठिकाणी उभे होते मुले. तर जवळपास 600-700 मुलं एका दिवशी या ठिकाणी ते बोलवत आहे. 6 बॅचा या ठिकाणी बनत आहे, 6-7 बॅचा या ठिकाणी बनत आहे. तर त्या ठिकाणी भरपूर मुलं गेटच्या बाहेर त्या ठिकाणी थांबत आहे सर्वात अगोदर, आणि आर्मीवाले त्या मुलांना त्या ठिकाणी गेटच्या अंदर त्या ठिकाणी फक्त गेटचे जे बाहेर आहे गेटच्या बाहेर फक्त मुलांना बसून ठेवत आहे. आणि जसे 8-9 वाजले तसे ते गेटच्या अंदर मुलांना ते घेत आहे. ठीक आहे. आणि त्यांनी काय करते, 9 वाजतापासून जरी त्यांनी आर्मीवाल्यांनी मुलांना एंट्री दिली तर ते 12 वाजेपर्यंत मुलांना बसून ठेवते ग्राउंडच्या अंदर. कारण की 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी पत्ते हालत नाही. तर काही मुले 9 वाजतासुद्धा गेटच्या अंदर जाते, काही विद्यार्थी 10 वाजतासुद्धा जाते, काही विद्यार्थी 11 वाजतासुद्धा जाते, काही विद्यार्थी 12 वाजता जाते. म्हणजे तुम्ही 12 वाजता जरी गेले किंवा रातचे 11 वाजता जरी तुम्ही ग्राउंडच्या अंदर गेले तरीसुद्धा ते तुम्हाला एंट्री देतात. ठीक आहे. कसं आहे की तुम्ही जर समजा गेटच्या अंदर जरी गेले 8-9 वाजता जरी गेले तर ते तुम्हाला फक्त बसूनच ठेवणार आहे एका जागेवर. ठीक आहे. तर ह्या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या टायमानुसार या ठिकाणी जाऊ शकता. 12 वाजेपर्यंत ते अंदर घेते. तर जेव्हा गेटच्या अंदर एंट्री दिली तर त्या ठिकाणी 2 डॉक्युमेंट चेक केले जात आहे, आधार कार्ड आणि हॉल तिकीट. आणि हॉल तिकीटला फोटो वगैरे तुम्ही चिपकून घ्या. आणि सर्वात अगोदर मुलांना गेटच्या अंदर घेतलं 9 वाजतापासून आणि त्या ठिकाणी फक्त ते बसून ठेवत आहे जवळपास 12 वाजेपर्यंत. आणि त्या ठिकाणी 12 वाजेपर्यंत काहीच होत नाही विद्यार्थी मित्रांनो, फक्त मुलांना बसून ठेवलं जातं आणि मोटिवेशन करते आर्मीवाले. तुम्हाला जर झोपायचं असेल तर बा तुम्ही झोपा. ठीक आहे. ते स्वतःवरून म्हणते तर तुम्ही झोपूसुद्धा शकता. जर समजा लवकर गेले तुम्ही 9-10 वाजता जर गेले तर अंदर तुम्ही झोपसुद्धा घेऊ शकता. कारण की आर्मीवाले स्वतःच म्हणते की बा तुम्ही झोप वगैरे घ्यायची असेल तर झोप घेऊन घ्या, रिलॅक्स राहा. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे तुम्हाला या गोष्टीचं या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. आणि त्यावेळेस जेव्हा तुम्ही गेटच्या अंदर जाता तर हे डॉक्युमेंट चेक केलं जात आहे. आणि पहिली जी बॅच आहे 1600 मीटर रनिंग, जे पहिली जी बॅच आहे ते जवळपास 12:40 पहिली बॅच ते सोडत आहे. प्रत्येक बॅचला मी या ठिकाणी पाहतं की 12:40 पहिली बॅच त्या ठिकाणी सोडत आहे. पहिली बॅच ते 1600 मीटर रनिंगसाठी धावण्यासाठी सोडत आहे. तर सर्वात अगोदर त्यांनी हॉल तिकीट वगैरे स्कॅन केल्यानंतर मुलांना 12 वाजेपर्यंत ग्राउंडच्या अंदर बसवलं. आणि जसे 12 वाजले तसे हॉल तिकीट त्यांनी स्कॅन केले. हॉल तिकीट सगळ्याचे स्कॅन होणार आहे. आणि हॉल तिकीट स्कॅन केल्यानंतर त्यांनी 100-100चे बॅच बनवले. आणि स्टार्टिंगला त्यांनी उंची जे आहे स्टार्टिंगला जेव्हा गेटच्या अंदर घेते त्यावेळेस उंची ते मोजत आहे 170 सेंटीमीटर ते घेत आहे. आता मी तुम्हाला सांगतो ते सर्वात अगोदर उंची कोण घेऊन आले. तर त्यांचं म्हणणं कसं आहे की बा जे लंबे पोरं आहे तर ते वेगळं त्याचं गँग काढायची आणि जे ठेंगणे पोरं आहे त्यांची गँग थोडीशी वेगळी करायची, असं त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे. म्हणजे कसं आहे की जेव्हा 1600 मीटर रनिंग जेव्हा 1600 मीटरसाठी मुलं ते सोडते तर मग त्यामध्ये काय की जे टिंगे ज्यांची हाईट नसते ज्या पोरांची, तर ते जे लंबे पोरं असते तर त्यांच्यामध्ये त्यांना धावता येत नाही. तर ह्यामुळे त्यांनी मला वाटते अशी त्यांनी हाईट घेतलेली आहे. तर हाईट 170 सेंटीमीटर स्टार्टिंगला ते घेत आहे. ज्यांची बसली नाही त्यांचा वेगळा ट्रूप ते बनवत आहे. आणि ज्यांची 170 सेंटीमीटरपेक्षा हाईट बसली नाही तर त्यांना जे वेगळ्या बॅचमध्ये ते सोडत आहे. त्यांची रनिंग होत आहे त्या ठिकाणी. ठीक आहे. आणि उंची किती लागली होती ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे.
आणि हे झाल्यानंतर त्यांनी जे 100-100चे त्या ठिकाणी बॅचे केल्या, तर 100-100चे जे त्या ठिकाणी 10 मुलं ते जे या ठिकाणी ट्रॅकवर सोडत आहे. 10 मुलं असे पहिले बसवते, ते 10चे असे 10 रांगा लावायचे, म्हणजे 100 मुलं ते ट्रॅकवर बसवते. आणि जेव्हा 1600 मीटर चालू होते तर त्याच्या अगोदर थोडं ते माहिती सांगून देते की तुम्हाला ह्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं बा, ह्या तुम्हाला चुका या ठिकाणी करायच्या नाही आहे. ठीक आहे, तर हे झाल्यानंतर तुम्हाला तर सांगतो की या ठिकाणी चूक मुलं या ठिकाणी कोणते करत आहे. जवळपास 70 ते 80% मुलं या ठिकाणी चुका करत आहे, की मुलं या ठिकाणी भरपूर घाबरत आहे. ठीक आहे, तर तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी रिलॅक्समध्ये जा, कोणाला घाबरू नका, हिम्मत ठेवा, स्वतःमध्ये दम ठेवा. मी समजू शकतो की त्या ठिकाणी जेव्हा आपण गेटच्या अंदर जसं आपली एंट्री होते तसंच आपल्याला धगधग त्या ठिकाणी करायला लागते, आपण त्या ठिकाणी घाबरतो. तर मी तुम्हाला सांगतो घाबरू नका, हिम्मत ठेवा, स्वतःमध्ये दम ठेवा. ज्या विद्यार्थ्यांना त्यांचं येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड आहे, ज्यांनी सुद्धा प्रॅक्टिस केली असेल इमानदारीनं, तर ते मुलं 100% रनिंग काढणार आहे. आणि मला माहीत आहे की यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचे जे पोरं आहे महाराष्ट्रातील 1 नंबर मुलं आहे, कारण की जबरदस्त प्रॅक्टिस तुमची या ठिकाणी आहे. ठीक आहे, तर पहा ज्या विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस असेल तर ते डोळे रोवून या ठिकाणी रनिंग काढणार आहे. तर तुम्हाला घाबरायचं नाही आहे. 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस स्वतःमध्ये दम ठेवा, रिलॅक्समध्ये राहा. त्या ठिकाणी घरची परिस्थिती त्या ठिकाणी आठवा, रनिंग मारायच्या वेळेस आपल्या आईबाबाचे कष्ट त्या ठिकाणी आठवा तुम्ही, कारण की आईबाबाच्या कष्टाशिवाय सर्वात मोठं मोटिवेशन जगात कोणतंच नाही आहे. ठीक आहे, तर आईबाबाचंच तुम्ही या ठिकाणी कष्ट त्या ठिकाणी आठवा जेव्हा तुमची 1600 मीटर चालू होणार आहे त्याच्या अगोदर. तर 1600 मीटरला आज त्यांनी एका बॅचला 100 मुलं सोडले आणि 100पैकी जे त्यांनी ॲक्सिलेंटचे जवळपास 36 ते 37 मुलं ॲक्सिलेंटचे घेतले आणि बाकी त्यांनी सेकंड ग्रुपचे 20 ते 22 मुलं घेतले. म्हणजे सांगायचं एवढंच तुम्हाला की आज जे जवळपास 55 ते 57च्या दरम्यान त्यांनी मुलं घेतले. आणि ॲक्सिलेंटसाठी जो आपण टाईम बघितला तर ॲक्सिलेंटसाठी 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत त्यांनी मुलांना घेतलं, जे ॲक्सिलेंटमध्ये जेवढे पण आले त्यांना, आणि बाकी सेकंड ग्रुपसाठी त्यांनी 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत टायमिंग दिलेला आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ते कोणासोबत नाइंसाफी करत नाही आहे, तर टायमिंग पूर्ण या ठिकाणी दिल्या जात आहे. 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत टायमिंग दिलं जातं. आता अजून तुम्हाला या ठिकाणी काय पाहिजे तुम्ही सांगा. ठीक आहे, एवढा मोठा ते टायमिंग देत आहे. जसं यारो नागपूरला मुलं घेतले होतं तसे या ठिकाणी मुलं घेत आहे, कारण की काल परवा ज्या 60-70 मुलं त्यांनी घेतले होते. तर येणाऱ्या दिवसामध्ये ज्या पण मुलांचा ग्राउंड असेल तर तुम्ही खचून जाऊ नका की बा कमी मुलं घेणार आहे बा, कारण की पहिल्याच दिवशी मुलं जे खचून गेले होते, कारण की पहिल्या दिवशी त्यांनी कमी मुलं घेतले होते. तर मुलं कमी करून घेतले, मी तुम्हाला त्याचं कारण सांगतो. तर ग्राउंडवाला पहिल्याच दिवशी ग्राउंडवाला झालं होतं, कारण की पाऊस वगैरे भरपूर आला होता. म्हणजे जेव्हा त्या ठिकाणी जे ग्राउंड चालू होतं 11 तारीखला जेव्हा ग्राउंड होतं, तर 10 तारखेलाच पाऊस आला होता छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये, कारण की मी तिथंच होतो त्या ठिकाणी. तर म्हणजे ते ग्राउंड जे पूर्ण खराब झालेलं होतं, चिखल होता ग्राउंडमध्ये, म्हणजे धावतासुद्धा येत नव्हतं असं ते ग्राउंड होतं. तर त्यामुळे मुलांना त्या ठिकाणी टाईम लागला, मी समजू शकतो. कारण की कसं आहे चिखलामध्ये नाही होत एवढं फास्टमध्ये रनिंग, कारण की पडलेसुद्धा भरपूर मुलं पडले त्या ठिकाणी. तर त्यामुळे जे त्यांनी कमी मुलं घेतले, कारण की त्या टाईममध्ये ते मुलं आले होते म्हणून तेवढे मुलं घेतले त्यांनी. म्हणजे सांगायचं एवढंच की ते इमानदारीने टाईम या ठिकाणी देत आहे. तर अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो आज ग्राउंड झालं 15 ऑगस्टचं, आणि ज्या मुलांनी रनिंग काढली त्यांची प्रोसेस ज्यांनी ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली ॲक्सिलेंटचा सिक्का, ज्यांनी सेकंडमध्ये बांधली सेकंडचा सिक्का, त्यानंतर लॉंग जम्प झिगझॅग, त्याचबरोबर 10 पुलसचा, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे. 10वीचं मार्कशीट 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC झालं, TC नसेल तर बोनाफाईड कास्ट सर्टिफिकेट झालं, त्याचबरोबर डोमिसाईल झालं, अनमॅरिड सर्टिफिकेट, कॅरेक्टर सर्टिफिकेट, नोटरी झालं, आधार कार्ड झालं, 24 फोटो, त्याचबरोबर सरपंचाचा रहिवासी दाखला. तर हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला लागत आहे. प्रत्येकाचे एक झेरॉक्स नाही आणि ओरिजिनल डॉक्युमेंटसुद्धा नाही. आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आजच्यासाठी आमचं भेटायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.